लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिल्लोड तालुक्यातील अजिंठा हद्दीतील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बार येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा, आंतरराज्यातील महिलेसह 3 महिलांची सुटका। अजिंठा हद्दीतील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बार मध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली असता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्या पथकाने वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बार येथे बनावट ग्राहकासह सापळा रचून पिटा ॲक्ट प्रमाणे कारवाई करून वेश्या व्यवसायात अडकलेली पश्चिम बंगाल येथील एक महिलेसह महाराष्ट्रीयन 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। तसेच 2 आरोपी, एक रफिक खान अजमेर खान वय 35 वर्ष, दुसरा आरोपी अजिनाथ प्रभू लोखंडे वय 25 वर्ष, दोघे राहणार अजिंठा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यावर कारवाई करत मोबाईल, निरोध पाकिटे आणि रोख रक्कमसह एकूण 22,503 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर अजिंठा पोलीस ठाणे येथील आरोपी विरुद्ध अनैतिक देह व्यापार अधिनियम 1965 च्या कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे, पोलीस अंमलदार दिलीप सांडूजी साळवे, कपिल बनकर, इर्शाद पठाण, भाग्यश्री चौहान, मनीषा साळवी, मंजुषा हातकंगणे, सपना चरावंडे यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.